शिंदेसेनेचे एकमेव नगरसेवक नागपूर महानगरपालिकेमधून निवडून आले आहेत गणेश चर्लेवार। ते आज आपल्यासोबत आहे। आज महापौरचं पदग्रहण झालं आहे, ते सुद्धा उपस्थित होते। मला सांगा, आज पदग्रहण झालं आहे महापौरांचं, आपण सुद्धा उपस्थित होता आहे। काय सांगा, नागपूरचा विकास कशा प्रकारे आपण या नगरसेवक म्हणून निवडून आले आहे, कसा साधाल? यावेळी जे महापौरपद आहे ते एक अनुभवी चेहऱ्याजवळ आलेलं आहे, त्यामुळे महानगरपालिका ही उत्तुंग विकासाच्या शिखरावर नक्की राहील आणि ज्या पद्धतीचा विकास या शहरामध्ये व्हायला पाहिजे देवेंद्रजी आणि नितीनजींच्या माध्यमातून, तर त्याकरिता योग्य तो चेहरा नीता ठाकरे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीने दिलेला आहे। त्यामुळे शहराचा विकास हा जोमात होणार आहे, हा विश्वास सगळ्यांना आता आलेला आहे। आपण युतीमध्ये एकमेव नगरसेवक आहे शिंदेसेनेकडून, काय सांगाल की युतीमध्ये कुठेतरी तुम्ही मागे पडाल की खांद्याला खांदा लावून सोबत उभे राहाल, काय तुम्हाला वाटते? आम्ही सगळे एका विचाराने एकत्रित आलो आहे युती म्हणून, त्यामुळे सगळेजण आम्ही सोबत राहू आणि पूर्ण वेळ या नागपूर शहराचा विकास कसा होईल याकरिता सगळेजण मिळून पूर्णतः प्रयत्न करू। आपला एजेंडा कसा राहणार आहे आपल्या प्रभागासाठी, नागपूरसाठी? काय सांगाल की कशा प्रकारे तुम्ही सुद्धा ज्या विकासामध्ये योगदान द्याल? युवा म्हणून आम्हा सगळ्यांना जी तिकीट मिळालेली आहे, तर या तिकिटीचं सोनं करण्याचा पूर्णतः प्रयत्न आम्ही सगळेजण करू। त्यामुळे युवांकरिता जे काही करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा पूर्णतः प्रयत्न करू। या नागपुराला एक नवीन डिजिटल शहर कसं बनवू शकू यासाठी देखील आमचा पूर्णतः प्रयत्न राहील। महानगरपालिकेच्या शाळा असो, त्यानंतर आणखी बाकी काही जे विकास कार्य आहे यामध्ये देखील ई लायब्ररी आहे, अशा सगळ्या विकास कामांना देखील प्राधान्याने आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच जरी युतीमध्ये ते एकमेव नगरसेवक शिंदेसेनेकडून असले तरी खांद्याला खांदा लावून त्यांचा सुद्धा सहभाग नागपूरच्या विकासामध्ये राहणार आहे, असं गणेश चर्लेवार यांनी आपल्या भावना व्यक्त केला। कॅमेरा पर्सन विलाससह मी प्रकाश शुंकलवार, महाराष्ट्र TV 24 नागपूर।